हाय एव्हरीवन, मी शोभा रोटे. मी TR मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ट्रेनिंग चालू केलं आणि आज माझा शेवटचा दिवस आहे. पण शेवटचा दिवस हा म्हणण्यापेक्षा मला एक 5-6 दिवसातच चांगला एकदम बेस्ट एक्सपिरियन्स आला. म्हणजे ज्या तेजस्वी मॅडम आहेत त्यांनी इतकं म्हणजे चांगल्या पद्धतीने शिकवलं. माझ्याकडे गाडी आहे पण मी ती बाहेर कधी जास्त काढत नव्हते. पण त्यांनी आणि मला स्लोपचा वगैरे असा काही एक्सपिरियन्स नव्हता, गर्दीचा एक्सपिरियन्स नव्हता. मला गर्दीची खूप भीती वाटत होती. पण हे TR मोटार ड्रायव्हिंग स्कूल जॉईन केल्यानंतर मला गर्दीची भीती तर गेलीच आणि कॉन्फिडन्स पण आलाय की मी एकटी ड्रायव्हिंग करू शकते विदाउट कोणाच्या हेल्पनी. आणि जो स्लोपचा जो एक्सपिरियन्स म्हणतात तर त्यांनी अशी मला जी ट्रिक सांगितली ना, मला अगोदर असं माझी 2 व्हीलर चालवताना वाटायचं की ज्या लेडीज 4 व्हीलर वगैरे चालवतात किंवा जनरली जेंट्स जे चालवतात तर ते स्लोपवर कसे घेऊन जात असतील किंवा मग सिग्नलला थांबल्यानंतर ते कसे करत असतील, गाडी मागेच होती ना. मग तेजस्वी मॅडमनी मला जी ट्रिक सांगितली स्लोपवर ती मला खूप आवडली आणि त्या ट्रिकमुळे मला असं वाटतंय की मी कोणताही सिग्नल आणि कोणताही स्लोप म्हणजे पार करू शकते आणि कॉन्फिडंटली सगळंच ऑपरेट करू शकते. त्यामुळं सगळ्या लेडीजना तर मी रिक्वेस्ट करते की तुम्हाला जर ड्रायव्हिंग शिकायची असेल ते पण फक्त 11 दिवसामध्ये किंवा त्यापेक्षाही कमी दिवसामध्ये तर तुम्ही TR मोटार ड्रायव्हिंग स्कूलला जरूर भेट द्या. आणि कसं आहे की जनरली लेडीजना भीती असते की जेंट्स जर शिकवत असेल तर आपल्याला म्हणजे सेफ्टी आहे की नाही किंवा कम्फर्टेबल आहोत की नाही आपण, तर ती पण भीती तुम्हाला नाहीये. आपल्या तेजस्वी मॅडम एकदम लेडी सिंगम आहेत, त्यामुळे तुम्हाला घाबरायची तर काही हेच नाही. आणि खूप चांगल्या पद्धतीने खूप म्हणजे असं फ्रीली वातावरणामध्ये ते शिकवतात. त्यामुळं TR मोटार ड्रायव्हिंगकडे तुम्ही नक्कीच, जर तुम्हाला 4 व्हीलर शिकायची असेल किंवा 2 व्हीलर, नक्कीच त्यांच्याकडे येऊन तुम्ही शिका. थँक्यू.